कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। रायगडमध्ये सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातला वाद वाढल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं। आपल्या नेत्याची बाजू घेत सुधाकर घारेंनी मैदानात झेप घेतली आणि मग महेंद्र थोरवे यांच्यावर राजकीय वार सुरू केले। आमच्या नेत्याला बोललेलं खपवून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडत सुधाकर घारेंनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जहरी टीका केली। आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा सुधाकर घारे यांना शेवटची वॉर्निंग देत राजकारण संपवून टाकू अशी थेट राजकीय धमकी दिली आणि हा वाद वाढत गेला। पण सध्या रायगडमध्ये सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सारं काही अलबेल झाल्याचं चित्र दिसतंय। वरिष्ठांनी मध्यस्थी करत थोरवे आणि तटकरे यांच्यातला वाद हद्दपार केल्याच्या चर्चा आहेत। थोरवे आणि तटकरे एकत्र झाले, मग आता सुधाकर घारे सुद्धा वाद विसरून पुन्हा महायुतीमध्ये एकत्र होणार का असा प्रश्न सुधाकर घारेंना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता। प्रेम करायचं तर दोन्ही बाजूनं त्याला प्रतिसाद हवा, एकतर्फी प्रेम कधीच होत नसतं असं म्हणत सुधाकर घारे यांनी पुन्हा एकदा महायुतीतल्या राजकीय प्रेमात पडल्याचं स्पष्टीकरण दिलं। वरिष्ठांनी आदेश दिल्यावर महायुतीमध्ये समन्वय साधण्याचं काम आम्ही करू आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा तेच करतील असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी सुद्धा या वादावर पांघरून टाकल्याचे संकेत दिलेत। त्यामुळे सुनील तटकरेंच्या निमित्तानं का होईना अखेर कर्जत खालापूरमध्ये सुद्धा महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हे एकमेकांवर टीका न करता विकासासाठी एकत्र असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून त्यांनी बोलून दाखवले। राजकारण निवळत अखेर वरिष्ठांच्या आदेशानं महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांचा लव फीवर मतदारसंघातल्या विकासासाठी कसा पोषक ठरतोय की या लव फीवरमुळे भविष्यात पुन्हा एकदा राजकारण तापतंय ते बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।